नमस्कार. एज्युकेशन मिनिस्ट्रीसाठी हा व्हिडिओ काढतोय मुद्दामून. तुम्ही बघू शकाल, हे तर 7वी 8वीतली मुलं मगाशी विचारलं आम्ही, आणि ह्या अशा लांबून वया बिया घेऊन पुस्तकं घेऊन लांबून जात आहेत. तर एज्युकेशन मिनिस्ट्रीचं प्लॅन आहे की केंद्रामध्ये एकच शाळा करावी. इथे पण उजवीकडे बघू शकाल, ते बघा मुलं जात आहेत. तर एज्युकेशन मिनिस्ट्रीला आत्ता जस्ट ते टर्न झाले. तर एज्युकेशन मिनिस्ट्रीला हा व्हिडिओ की एका केंद्रातले सगळ्या शाळा बंद करून एकच शाळा उघडावी हे नियरली इम्पॉसिबल आहे आणि फिजिबल नाहीये. आणि जर जबरदस्तीने असं केलं तर शिक्षण हे ऑलरेडी भारतात खूप उशिरा पसरलं आहे. तर जर असं केल्याने शिक्षण पूर्णतः बंद होईल आणि हे भारताच्या भविष्यासाठी चांगलं नाहीये. तर एज्युकेशन मिनिस्ट्री आम्ही सारखे तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाऊ, कारण आम्ही 4 वर्ष हे काम करतोय शहापूर आणि मोखाडा तालुक्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये. तर धन्यवाद, थँक्यू. तेव्हा असे परत कंटिन्यू करतो की असे भयंकर लोकेशन्स आहे जिकडे आपले जिल्हा परिषद शाळा आहेत. काही ठिकाणी 10, काही ठिकाणी 15, 20, 25 मुलं आहेत. पण जर एकच शाळा केली अशा ठिकाणून तर मुलांना पाठवणं, 1ली ते 4थी 5वी मुलांना पाठवणं हे पालक बंद करतील आणि भारताचं भविष्य पूर्ण अंधकारात होईल. तर एज्युकेशन मिनिस्ट्री प्लीज याचा विचार करावा आणि असं करू नये अशी आमची रिक्वेस्ट. धन्यवाद, थँक्यू. आता तुम्ही वरती बघा लेफ्ट साईडला, तर झूम करशील, त्या वरती ही तिकडे एक जिल्हा परिषद शाळा आहे. ही इथे बघाल तुम्ही, तर ही डिजिटाइज करणार आहे आपण. ही बघा, हे आहे, ही इकडे एक जिल्हा परिषद शाळा आहे. आणि अशा ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहेत. तर विचार करा, जर इकडची ही शाळा बंद केली आणि जर एकच केंद्र शाळा अशी केली तर ही मुलं खाली उतरून कसे येणार शाळेला आणि त्यांचं शिक्षण बंद होईल. तर एज्युकेशन मिनिस्ट्री प्लीज याची नोंद घ्यावी. धन्यवाद, थँक्यू.